एका इंजिनियरकडे एक गवंडी खूप वर्षापासून काम करत होता। तो प्रत्येक घराचे काम खूपच मन लावून आणि व्यवस्थित करायचा। खूप वर्षे काम केल्यानंतर तो वयस्कर झाला। त्याला आता काही पहिल्यासारखं काम होत नव्हतं। मग तो इंजिनियरकडे गेला आणि इंजिनियरला म्हणाला, मालक, आता माझं वय झालं आहे, मला काय आता पहिल्यासारखं काम होत नाही, म्हणून आता मी या कामातून रिटायर होणार आहे। तो इंजिनियर म्हणाला, ठीक आहे, तू जा, पण जाता जाता एक शेवटचं घर बांधून जा। गवंडी म्हणाला, ठीक आहे, असे म्हणून गवंड्याने घर बांधायला सुरुवात केली। पण ते घर बांधताना तो म्हणाला, काही मालक आहे, मी त्याच्यासाठी इतके वर्षे काम केलं, पण मालकाने मला जाता जाता अजून एक घर बांधायला लावलं, असा कुठं मालक असतो का? या विचारामुळे त्याने ते घर मन लावून व्यवस्थित बांधले पण नाही। त्याने ते घर वेडवाकडं उरकून टाकलं आणि इंजिनियरकडे गेला व इंजिनियरला सांगितलं की मालक, घर बांधून पूर्ण झाला आहे। इंजिनियर गवंड्याजवळ गेला आणि गवंड्याला म्हणाला, तू इतक्या वर्षे खूपच उत्तम दर्जाची घरं बांधली, म्हणून मी तुझ्यावर खुश झालोय। असे म्हणत इंजिनियरने गवंड्याच्या हातात घराची चावी दिली आणि म्हणाला, तुझे आता बांधून पूर्ण केलेलं घर आहे ना, ते मी बक्षीस म्हणून तुला देत आहे। हे ऐकून गवंडी मनातल्या मनात खूपच दुःखी झाला। तो म्हणाला, मी इतक्या दिवस उत्तम दर्जाची घरं बांधली आणि माझे स्वतःचेच घर चांगले नाही बांधू शकलो। तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की आपण जे कोणतं पण काम करत असतो ना, ते पूर्ण इमानदारीने केलं पाहिजे। भगवद्गीतेमध्ये पण लिहिलं आहे, आपण फक्त कर्म करत राहायचं, त्याच्या फळाची अपेक्षा करत बसायचं नाही, कारण आपली चांगली कर्म कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे परत जरूर येतात। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला, भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।